नमस्कार. आजच्या पदकथेचं नाव आहे घरटं. सणासुदीला किंवा कोणत्याही सणाला आजीकडे जायचं म्हणजे आम्हा सर्वांचा उत्साह शिकेला पोचायला असायचा. आजोळी मुलांचे थोडे जास्तच कोट कौतुक होत असतं नाही का. आजीची तर गोष्टच निराळी. तिच्याकडे आईच्या तक्रारी करता येतात आणि तरी आई रागवत नाही. आईपेक्षा थोडं जास्तच लाडात येता येतं. एकदम स्पेशल असल्यासारखी ट्रीटमेंट मिळत असल्याने आजोळी एकदम कलेक्टर असल्यासारखं वाटत असतं आणि आजीला तर काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. बरं उत्साहित का दांडका की तिने कधीही आमच्या चुलत भावंडांच्यात आणि आमच्यात तुझाभाव केला नाही. आम्ही सगळे सख्ख्या भाऊ बहिणीसारखेच होतो. एकत्र वाढल्याने चुलत वगैरे काय असतं हे माहितीच नव्हतं. ते कळते बाहेरच्यांकडून. आमच्या आजोबांनी म्हणजे वडिलांच्या वडिलांनी माझ्या वडिलांना बाबा, धाकट्या काकांना अण्णा आणि पप्पा म्हणायला शिकवलं होतं. तरी माझ्या आईला आई आणि दोघी काकूंना माई आणि मम्मा म्हणायला लावलं होतं. आजूबाजूच्या कुटुंबात एकाच वेळी त्याबद्दल कौतुकही व्हायचं तर काही जण हसही करत. आम्हाला तसं स्वैरसूतक नसायचे. घरातच एवढी माणसं असल्याने बाहेरच्यांची तशी गरज पडायची नाही. आजोळी खूप मोठा गोतावळा असायचा. माझ्या चुलत भावंडांना सुद्धा माझ्या आजोळी यायला आवडायचं. त्याचं कारण म्हणजे कुठल्याही सणाला आजी बनवत असलेल्या आणि विकत आणत असलेल्या बंगाली मिठाया. दिवाळीला तर आपला मराठी फराळ ती बनवायची, पण अनेक जिन्नस खास बंगाली बनवायची. तिला उरक एवढा असायचा की सगळं खायला घालून संपलं की पुन्हा बनवायला बसायची. नातवांना खायला घालण्यात तिला कोण आनंद मिळायचा. या वयातही ती एवढी सुंदर दिसायची की बस. व्यक्तिमत्वही प्रसन्न असल्याने मुलं तिच्या भोवतीच असत. मामा मंडळी फारशी घरात नसायची, पण आले की मग आजी त्यांना कामाला लावायची. गावात फेरफटका, नदीत पोहणं आणि तालुक्याला जाऊन तरकारी किराणा घेऊन येता येता आमच्यासाठी जी फळं असतील ती विकत घेऊन शेतातून ऊस, काकडी तोडून आणायचा कार्यक्रम व्हायचा. सकाळी सकाळी मावशी उठायची आणि शेळीचं धारोष्य दूध प्यायला लावायची. ते कडू दूध, तेही न तापवता, न साखर घालवता पिवत नसे. मग मोठा मामा ओरडायचा, या शहरी पोरांना ना चांगलं काय असतं, काय खायचं याची माहितीच नाही. तर आरडाओरडा झाला की आजी बाहेर यायची. ती आम्हाला कधीच ओरडायची नाही. ती रागवायची की आमच्या आईला म्हणजे तिच्या लेकीला, काय गं पोरं लहान आहेत, तुला नव्हतं कळत का, लक्ष नाही द्यायचं का, लेकरांना आपण काय खायला घालतो, काय नाही त्याचं. आई मग एकदम काळकुलतीला येऊन स्पष्टीकरण द्यायची. अगं आई, तू मलाच कशी बोलतेस गं, तुला काय वाटते की मी यांना देत नाही. अगं मी पोरं अजिबात कशाला तोंड लावते ना तर शपथ. आई इकडे आम्ही ते दुधू आजी आल्यावर पिऊन टाकलेत असायचं. त्यावर आजी लगेच बोलायची, बघ बरं आता कसं पिलेत ते, तुलाच बरं जमत नाही. आई मग अजून काळकुलतीला यायची. त्याच वेळी हसायलाही यायची तिला. आई ही पोरं ना, अगं कुणी आलं आणि मुलांना खायला काही आणलं असेल ना, जे ही मुलं खात नाही तर ते आपण त्यांना तसं सांगावं की कशाला आणलं, आमची मुलं खात नाही, की नेमकं तेव्हाच त्यांना मुद्दाम तो खाऊ हवा असतो. काय विचार करत असतील आलेले पाहुणे. मग आजी गोड हसून म्हणायची, तुम्ही सुद्धा असंच वागायचं ना माझ्याशी, त्याचा बदला घेतात मुलं. हा क्रम ठरलेला असायचा. आम्ही मोठे झाल्यावर सुद्धा हे चालूच राहील, फक्त गप्पांचे विषय बदललेले. आता तारुण्याच्या उंबरठ्यावर गप्पा अलगद फुलपाखरासारख्या तरंगत असायच्या. जणू काही आजूबाजूला क्षितिजाची काळी साडी नेसली आणि त्या प्रचंड मोठ्या घुमठात प्रखर दिव्यांच्या प्रकाशात प्राजक्त फुलांचा सडा मारलेले शिंपलं आणि सुखाच्या झुळकीने मनपटलावर गुदगुल्यांची जाणीव होते असे भास होत. बस याच विषयावर गप्पा ऐकाव्यात आणि आपणही बोलत राहावं असं वाटे, पण कुठेतरी भवतालन भान जागृत ठेवणारी आणि जाणीव मनपाखराची उड्डाण खूप वर उठू देत नसत. असंच एकदा कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी आजी काम संपवून आली होती. मग मी विषय काढला, ए आजी, तू खूप सुंदर असशील ना गं तरुणपणी. खरं तर तिचे तरुणपणीचे खूप कमी फोटो होते, तेही कृष्णधवल. रंगीत फोटो त्यावेळी जास्त काढले जात नसत. त्या फोटोवरूनही तिचं रोपटं समजून यायचं. माशासारखे डोळे, बंगाली ठेवणीची चेवणी, ओठ, दाट केस आणि प्रसन्न गौरवर्ण. सिनेमात गेली असती तर नाव कमावलं असतं. मी फक्त विषय काढायचा अवकाश. मावशी लगेच येऊन बसली. अगं आई, काय देखणी होती तरुणपणी. हो अगं मावशी, मग पोरं तर गोंडा घालत असतील ना तिच्या मागे. आजी चक्क लाजली. काय बाई, आजकालच्या मुली या. मावशी मोठमोठ्याने हसायला लागली. अगं आमची आजी सांगायची की हेच लग्न लावून दिलं म्हणजे आम्ही सुटलो असं वाटायचं. अगं म्हणजे आजीचं लग्न तिच्या आईवडिलांनी लावून दिलं. कसलं गं, तसं असतं तर मग तुझे आजोबा कसे आले असते तिच्या आयुष्यात, तो एक किस्साच आहे.
मग आजीकडे वळून मावशी म्हणाले, "ये आई, सांग ना तुझ्या शैलीत." आजी हसून टाळायला बघत होती, पण यावेळी सर्वांनी पिच्छाच पुरवला होता. "काय ग बाई, पोरं तरी," म्हणत तिने तोंडाला पदर लावला. पण यावेळी तिच्या दोन्ही लेकींनी तिचा गळवाट काढू द्यायची नाही ना निश्चयच केला होता. मग आजीचा नाईलाज झाला. "बरं, सांगायचा प्रयत्न करी हं." "प्रयत्न नाही सांगायचं," आजी हसू दाबत म्हणाली. "एका अटीवर, रात्री सर्वांनी मेथीची पालेभाजी खायची, चालेल ना?" "आम्हाला न चालायला काय होतं? मेथीची भाजी आई आणि आजीसुद्धा उत्कृष्ट बनवायच्या." आम्ही सगळे मग द्राक्षाच्या वण्यात द्राक्षे खायला गेलो. संध्याकाळ अशीच जाणार होती. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर घरच्या चौकात आम्ही सगळे बसलो. मधल्या झोपाळ्यावर आजीला बसवलं. धाकट्या भावाने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. त्याच्या केसात बोटं फिरवत आजी सांगू लागली, "झाली असतील 35-40 वर्ष, नाही जास्तच की. नलूचं 40शी पार झाली, हे ना गं?" आईने मान डोलावली. "बरं आजी, असू दे. 45-50 वर्ष पकड." "तसं नाही रे, म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून हिशोब केला. त्यावेळी ना मोबाईल होते ना लॅपटॉपही सर्रास होते. इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप काही नव्हतं." "ये आजी, मग तुम्ही कसं राहायचा?" धाकट्याने विचारलं. आजीला हसू आलं. "राहायचो ना, उलट खूप सुंदर दिवस होते ते. कोणाला काही सांगायचं तर घरी जाऊन निरोप द्यावा लागायचा. ज्या व्यक्तीला निरोप द्यायचा ती व्यक्ती घरी नसेल तर शेजारी निरोप ठेवला तरी तिला बरोबर मिळायचा. आमच्या मैत्रिणीच्या भेटायच्या जागा ठरलेल्या असायच्या. या वेळेला इथे भेटायचं असा निरोप न देताही आम्ही मनात आलो की भेटायचो." "कसं आई गं?" "कसं काय गं आजी?" "अगं, म्हणजे संध्याकाळी चंद्रेश्वरच्या देवळात गावकरी जायचे, तर कालीमातेच्या मंदिरात मुली जात. मग त्यावेळी बरोबर भेट व्हायची." "चंद्रेश्वरचं मंदिर म्हणजे गं आजी?" "अरे, किती प्रश्न विचारता मध्ये मध्ये. ती सांगते ना, लिंक तुटली की मग ते नाही सांगायची." मावशीने टोकलं. "अरे, चंद्रेश्वर म्हणजे माझ्या मायाचे महादेव. खूप सुंदर देऊळ आहे. भव्य परिसर, मोठी झाडं, मागच्या बाजूला वेळूचं पण, त्यांच्या मागे नदी आणि नदीच्या बाजूने चालत थोडं पुढे लोटलं की समुद्र दिसायचा. इतकं सुंदर परिसर होता की काय सांगू." "आजी, पण तुम्ही मुली त्या देवळात नाही जायच्या का?" "जायचो ना. नवरात्र होऊन गेली की जायचो. त्यानंतर चंद्रेश्वर महोत्सव चांगला महिनाभर चालायचा. पहाटेपासून परिसराला जाग यायची. त्या महिनाभरात सेवेची संधी गावातल्या काही घरांना मिळायची. माझ्या वडिलांना गावात खूप मान असायचा. नेहमी संधी मिळायची. मग वडील आलटून पालटून मला किंवा तिलोत्तेला पाठवायचे. पण तिला काही न आवडायचं. मग महिनाभर संध्याकाळी माझा भाऊ चंद्रेश्वराला असायचा. घरापासून कालीमातेचं मंदिर 5 मैलावर होतं. तिथे गावची शीर संपायची. मग दाट लागायची. अगदी जंगलात गेल्यासारखं वाटायचं. थोडं चालून गेलं की मग पांढरशुभ्र चंद्रेश्वराचं मंदिर दिसायचं. ते दिसलं की चालून आलेला थकवा कुठल्या कुठे पळायचा." आजी आता त्या काळच्या आठवणीत रमली होती. तिचं मन बंगालच्या मातीत जाऊन पोचलं होतं. चंदनपूरची अनोळखी हवा तिच्या जाणिवांना स्पर्शून जात होती. कोजागिरी असल्याने आम्ही सगळे मगाशीच चौकातून अंगणातल्या बाजेवर येऊन सुस्तावलो होतो. पारावर काही जण बसलेले, काही खुर्च्या टाकून बसलेले. बाहेर चुलीवर मोठ्या हांड्यात दूध तापायला ठेवलेलं. ते चांगलंच खरपूस भाजल्याचा वास आला होता. मग त्यात मसाला टाकायचा होता. आजीची गोष्ट ऐकायला आभाळ वाकलं होतं. कोजागिरीचा उत्सव सोडून चांदण्यात थबकल्या होत्या आणि ढगांआडून टोकावर चंद्रमामाची आजीकडे डोळे लावून बसला होता. दिवसभर सूर्याच्या काहिलीने तापलेला गहिरा त्याच्या शीतल प्रकाशाने मलम लावल्याप्रमाणे सुखद अनुभव मिळत होता. नदीवरचं गारगार वारं गोष्ट ऐकण्याच्या उत्सुकतेने आजीकडे झेपावत होतं आणि तिच्या गालाला केसांना स्पर्शून जावं ना पुढे म्हणून आग्रह करत होतं. वाऱ्याच्या स्पर्शाने आजीच्या अंगावर शहारा उमलत होता. दिवेलागणीची वेळ झाली होती. मलेश्वराच्या मंदिराच्या घंटांचा आवाज शांत वातावरणात घुमत होता. ती पुढे सांगू लागली. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.